मित्रांनो, हॅमर कॅन्डलचा तर जादू तुम्हाला माहिती आहे. त्याच जादूवर आपण एक स्कॅनर बनवलाय. ते स्कॅनर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मी आपला कपिल आपल्या मराठी मनी दुनियेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, इथे चार्टिंगच्या साईडवर आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता हॅमर कॅन्डलवर आपण इथे एक स्कॅनर बनवलंय मित्रांनो, आणि ते स्कॅनरचा वापर करून आपण किती छान स्टॉक आयडेंटिफाय करू शकतो ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता हॅमर कॅन्डल काय आहे ते चार्टवर तर मी तुम्हाला दाखवणार आहे, आणि याच्या रिगार्डिंग आपल्या चॅनलवर 2 व्हिडिओ सुद्धा येऊन गेलेले कॅन्डलस्टिकवर. तुम्ही ते पहा आणि त्यामध्ये त्याची ॲक्युरेसी ऑलरेडी एक्सप्लेन केली आहे. पण आता 5 ते 5,500 स्टॉक आहे मित्रांनो. कशामध्ये हॅमर कॅन्डल बनली हे आपल्याला कसं काय समजणार आहे, त्यासाठी आपण हे स्कॅनर बनवलं आहे. सिम्पल आहे. स्कॅनरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार आहे. पण चार्टवर मी तुम्हाला काही एक्झाम्पल दाखवणार आहे, तिथून तुम्हाला स्टॉप लॉस टार्गेट वगैरे सगळं क्लिअरिटी येणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा, कारण तुम्ही घाईघाईत व्हिडिओ स्किप केला आणि तुम्ही रँडमली त्यामध्ये एंट्री केली तर लॉस होण्याची शक्यता आहे मित्रांनो. तर हे लक्षात ठेवायचं आहे. तर स्कॅनर बनल्यानंतर खाली आलो आपण आणि त्यानंतर आपण रन स्कॅनर कसं बनवायचं याच्या रिगार्डिंग पण व्हिडिओ येऊन गेलेला ऑलरेडी चॅनलवर. तुम्ही तो जाऊन पाहू शकतात, कारण एवढ्या कंडिशन जेव्हा आपण टाकतो ना मित्रांनो, तर त्यानंतर आपली ॲक्युरेसी वाढायची शक्यता असते. आता रन स्कॅन केल्यानंतर मी खाली आलो मित्रांनो आणि मला इथे काही स्टॉक पाहायला मिळत आहे. आता मला याच्यामध्ये काही स्टॉक पाहायला मिळत आहे, तर याच्यामधले मी चांगले स्टॉक पिक करणार आहे. उदाहरणार्थ सेकंडवर मला दिसतोय SBI, तो आहे. थर्डवर मला ITC दिसतोय आणि नंबर 5वर मला अशोका दिसतोय. तर हे 3 स्टॉकचं मी एक्झाम्पल तुमच्या समोर दाखवणार आहे. आपल्याला टोटल किती स्टॉक आयडेंटिफाय झाले कधी तुम्ही पाहिले तर 61 स्टॉकमध्ये हॅमर कॅन्डल बनलेली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल 61 स्टॉकमध्ये, बापरे. याचं कारणही सांगतो. मार्केट डाऊनफॉलमध्ये जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय मित्रांनो, आणि मार्केट कुठून ना कुठून सपोर्ट घेऊन वरती जाण्याची शक्यता आहे, म्हणून हॅमर कॅन्डल आपल्याला जास्तीत जास्त या ठिकाणी फायदा करणार आहे. चला तर मग आपण स्टॉक पाहूया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात इथे SBIचा स्टॉक लावलेला आहे आणि 1 डेच्या टाइम फ्रेमवर इथे मला ही हॅमर कॅन्डल पाहायला मिळते. आता हॅमर कॅन्डल तुम्हाला माहिती आहे की वरती बॉडी आहे, खाली शॅडो आलेली आहे. थोडीफार वरच्या साईडला पण शॅडो असू शकते किंवा नसणारही, डझंट मॅटर. फक्त बॉडी त्याची लहान आहे, ती पण वरच्या साईडला, आणि शॅडो मोठी. ही शॅडो आपल्याला काय सांगते की प्राइस तर खाली आली, पण त्याचं रिजेक्शन होऊन परत प्राइस वरच्या साईडला गेली. म्हणजे इथे कुठे ना कुठे बायर हवी होते, त्यामुळे प्राइस ही वरच्या साईडला गेली. आता हिच्यामध्ये कलर मॅटर करत नाही, रेड ग्रीन वगैरे, पण ग्रीन असलं तर त्यातल्या त्यात चांगलं. अजून तुम्ही पाहिलं थोडंसं आपल्याला टेक्निकल अनालिसिस करायचं, तर इथून एक ट्रेंड लाईन जाते, बरोबर त्या ट्रेंड लाईनला त्याने सपोर्ट घेतलेला आहे. आता हॅमर कॅन्डल कशी परफॉर्मन्स करते तर तुम्हाला कधी पाहायचं असेल मित्रांनो, तर काइंड ऑफ तुम्ही इथे पाहू शकता. इथे हॅमर कॅन्डल बनली आहे, प्राइस वरती गेली. ही इथे मोठी हॅमर कॅन्डल बनली आहे, प्राइस वर गेलेली. मेन एक्झाम्पल आहे, आणि जे व्हिडिओ मी तुम्हाला सजेस्ट केलेले आहे त्या व्हिडिओमध्ये तर हे इन डिटेल आपण ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे. तर सिंपल स्ट्रॅटर्जी सांगतो मित्रांनो मी तुम्हाला. आपली सिंपल स्ट्रॅटर्जी काय असणार आहे, आज मी मार्केट क्लोज झाल्यानंतर मी हे स्कॅनर रन केलेलं आहे आणि याच्यामध्ये मला हॅमर कॅन्डल ही मिळालेली आहे. मी काय करणार आहे, याच्या हायवर इथे मार्क करून ठेवणार आहे, सिंपल आहे. आणि याच्या लोच्या इथे माझा स्टॉप लॉस असणार आहे. माझा ट्रेड कसा ॲक्टिवेट होणार आहे, जेव्हाही हायच्या वर प्राइस निघायला लागली तर माझा इंट्राडेमध्ये ट्रेड ॲक्टिवेट होणार आहे. माझा इंट्राडेसाठी स्टॉप लॉस हा त्या कॅन्डलच्या लोच्या इथे स्ट्रिक्टली असणार आहे. हे लक्षात ठेवायचं, स्टॉप लॉस स्ट्रिक्टली आहे. छोट्या रिक्सने मोठं टार्गेट घ्यायचं आहे. जितक्या पॉईंटचा मला स्टॉप लॉस मिळतोय त्याच्या दुप्पटचं मी इथे टार्गेट घेणार आहे, सिम्पल दॅट. आता तुम्ही कधी पाहिलं तर जवळपास इथे आपल्याला 17 पॉईंटचा स्टॉप लॉस पाहायला मिळतो, तर मी इथे 34 पॉईंटचं टार्गेट घेऊ शकतो. पण ते एकाच दिवशी मिळेल का, नाही, ते 2 दिवसामध्ये पण मिळू शकतं मित्रांनो, कारण टार्गेट मोठं आहे. तर मी याला होल्ड सुद्धा करू शकतो. आणि इंट्राडेमध्ये कधी तुम्हाला एंट्री करायची आहे तर तुम्ही तुमचं टार्गेट हे ट्रेल करत राहायचं आहे मित्रांनो. सिंपल स्ट्रॅटर्जीने एंट्री करणारे आपल्याला जास्ती इथे काही ॲनालिस करायचं नाही. हॅमर कॅन्डल आपल्याला कुठे इथे वरती बनताना मिळते तर तिचं लॉजिकच टोटली चेंज होऊन जातं. आपल्याला नेहमी तिला बॉटमलाच आयडेंटिफाय करायचं आहे चार्टच्या. पुढचा स्टॉकवर जाऊयात, जो की आहे मित्रांनो ITC. आता ITC मध्ये तर तुम्ही पाहू शकतात की ते एकदम परफेक्ट आपल्याला इथे पाहायला मिळतंय की इथे हॅमर कॅन्डल बनलेली एकदम बारीक आहे, बॉडी जास्ती स्ट्रॉंग नाही आहे. मग ही परफॉर्मन्स करेल का, तर याचं उदाहरण इथे मागे सुद्धा पाहायला मिळतं मित्रांनो. ही इथे कॅन्डल पाहू शकता तुम्ही, इथे सुद्धा हॅमर कॅन्डल बनले आणि त्याचा परफॉर्मन्स तुम्ही पाहू शकता. आता रिक्स तर आपल्याला मार्केटमध्ये घ्यावीच लागते मित्रांनो. विदाऊट रिक्समध्ये आपल्याला इथे प्रॉफिट होणार नाही. इथे वरती काइंड ऑफ आपल्याला दिसते, पण मी पहिलेही बोललो की चार्टला तुम्हाला जितकी बॉटमला मिळेल तितकं तुमचं रिक्स टू रिवॉर्ड इथे छान पाहायला
मिळणार आहे. तर मला या ठिकाणी दिसते प्रिव्हियस कॅन्डल आणि तिचा लो सेम आहे, म्हणून मला स्टॉप लॉस आयडियली छान मिळाला आहे. जसाही हाय कटतोय तर सिमिलर आपली स्ट्रॅटर्जी त्याचप्रमाणे इथे वर्क करणार आहे. आपल्याला कॅन्डल आयडेंटिफाय करून दिलेलं आहे स्कॅनरने, त्यानंतर आपल्याला तिथे थोडीशी प्राइस ॲक्शन सुद्धा पाहत राहायची मित्रांनो. त्यानंतर पुढच्या स्टॉकला जाऊयात की तो आहे अशोका. आता तिथेही तुम्ही पाहू शकता एक परफेक्ट हॅमर कॅन्डल बनलेली आहे आणि ब्युटिफुल ती आपल्याला परत इथे एक ट्रेंड लाईन पाहायला मिळते आहे. इथे आपला स्टॉप लॉस येतोय मित्रांनो. टार्गेट आणि आपली एंट्री कशी होणार आहे तुम्हाला माहिती आहे. तर याप्रमाणे सिंपल ट्रेडिंग स्टाईल सिंपल तुम्ही ठेवू शकतात. याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, पेपर ट्रेडिंग करायची, स्टॉक आयडेंटिफाय केले तुम्ही, स्टॉक काढून ठेवायचे, आपली एंट्री एक्झिट हे लिहून ठेवायचं. दुसऱ्या दिवशी तिथे कशा प्रकारे परफॉर्मन्स होतोय ते पाहायचं. त्याची ॲक्युरेसी तुम्हाला कधी आवडली तर तुम्ही याला कंटिन्यू करू शकतात मित्रांनो. हे मी तुम्हाला जे ही स्ट्रॅटर्जी दाखवतो मित्रांनो, हे स्वतः मी अप्लाय करतोय. इथेही तुम्ही पाहू शकता हॅमर कॅन्डल बनली परफेक्ट. बॉटमला जितका पकडणार तिथून रिस्क टू रिवॉर्ड तुम्हाला छान मिळणार आहे. सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो. अजून स्पेसिफिक काही कॅन्डलवर तुम्हाला व्हिडिओ असेल की स्पेसिफिक ही कॅन्डल आम्हाला आयडेंटिफाय व्हायला हवी तर तुम्ही कमेंट नक्की करा मित्रांनो. मी तुमच्यासाठी स्कॅनर तसं लवकरात लवकर बनवणार. व्हिडिओ आवडत असेल लाईक शेअर करा. मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.